विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या टॉपिक मधला CNS आणि PNS चा अभ्यास केलेला आहे. आज आपण ऑटोनॉमस किंवा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम याचा अभ्यास करू. ANS. त्याला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला माहित आहे की ह्यूमन नर्वस सिस्टमची एकूण 3 भागामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. ह्यूमन नर्वस सिस्टमचे 3 विभाग आहेत, 3 भाग पडतात. त्याच्यामध्ये आपण पाहिलं CNS, दुसरा जाईल PNS आणि तिसरा आहे ANS. CNS, PNS बरं का, आणि तिसरा म्हणजे ANS, ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. ठीक आहे, कुठे दिलं मी या ठिकाणी बघा, इथे ANS. तर आपल्याला माहित आहे सेंट्रल म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी असणारा ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचा भाग याच्यामध्ये येतो. तर पुढचं याच्यामध्ये येतं ते म्हणजे PNS. ओके, इट कन्सिस्ट ऑफ नर्व अरायझिंग फ्रॉम और गोइंग टू CNS. मेंदूकडे जाणाऱ्या किंवा मेंदूकडून येणाऱ्या ज्या न्यूरॉन्स असतात, इट फॉर्म्स द पार्ट ऑफ PNS and accordingly the function peripheral nervous system is classified into 2 parts. There are 2 types of nerves. There are 2 types of peripheral nerves. They are afferent nerve and efferent nerve. कोणते प्रकार पडतात? afferent nerve आणि efferent nerve. These are the 2 types of peripheral nerves, afferent आणि efferent. तर दोन्हीमध्ये काय फरक आहे? afferent nerve fiber it transmit किंवा रिले करतात, ट्रान्समिट करतात सेन्सरी इम्पल्सेस फ्रॉम टिश्यू और ऑर्गन. टिश्यू किंवा ऑर्गन कडून सेन्सरी इम्पल्सेस CNS कडे ट्रान्समिट करतात. त्यांना म्हणायचं afferent nerve fiber or afferent nerves. It is the function of afferent nerve fiber. Afferent nerve fiber transmit the sensory impulses from tissue or organ to the CNS. त्याच्या ऑपोजिट इफरंट नर्व फायबर. ओके, दुसरे कोणते याच्यामध्ये इफरंट नर्व फायबर. थोडं मी याला मोठं करतो. ओके, इफरंट नर्व फायबर इट ट्रान्समिट और रिले द मोटर इम्पल्सेस फ्रॉम CNS टू टिश्यू और ऑर्गन. इफरंट नर्व काय करतात? इफरंट नर्व ह्या सेंट्रल नर्वस सिस्टम कडून मोटर इम्पल्सेस मोटर ऑर्गन कडे, म्हणजे ते टिश्यू असू शकते किंवा ऑर्गन असते, मोटर ऑर्गन कडे ट्रान्समिट करतात. तर PNS मध्ये ह्या 2 प्रकारच्या न्यूरॉन असतात. त्या afferent आणि efferent. ओके, recent study classified the PNS. Recent studies classified the PNS into these 2 division. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार किंवा या संकल्पनेमध्ये विस्तार करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आणि या संकल्पनेप्रमाणे पेरिफेरल नर्वस सिस्टम ही ब्रॉड करण्यात आलेली आहे.
अकॉर्डिंग टू द रिसेंट स्टडी द एक्सटेंट ऑफ पीएनएस ची जी विशालता आहे किंवा पीएनएसचं जे मर्यादा होती ती आता या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. इट इज एक्सटेंडेड, इट इज ब्रॉडन्ड टू इनकॉर्पोरेट एएनएस. पीएनएस चा समावेश एएनएस मध्ये करण्यात आलेला आहे. सुरुवातीला तुम्ही भाग कसे होते, सीएनएस सेपरेट, पीएनएस सेपरेट, एएनएस सेपरेट. आता हा व्ह्यू काय सांगतो, पीएनएस इज इनकॉर्पोरेटेड विथ द एएनएस. आणि आता या पीएनएस चे दोन डिव्हिजन पडतात. एक म्हणजे सोमॅटिक नर्वस सिस्टम आणि दुसरं ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. ओके, पीएनएस ला कशा प्रकारे ब्रॉड करण्यात आलेला आहे, पीएनएस इज इनकॉर्पोरेटेड विथ द एएनएस अँड दीज आर द टू डिव्हिजन्स ऑफ पीएनएस. कोणते, सोमॅटिक नर्वस सिस्टम आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. आता हे जे सोमॅटिक नर्वस सिस्टम आहे हे काय करतं, सोमा म्हणजे बॉडी. बघा, सोमा म्हणजे काय, बॉडी. ओके, तर सोमॅटिक नर्वस सिस्टम रिले द इम्पल्सेस, ट्रान्समिट द इम्पल्सेस फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टम टू द स्केलेटल मसल और व्हॉल्युंटरी मसल्स. काय फंक्शन आहे, सोमॅटिक नर्वस सिस्टम, सोमॅटिक नर्वस सिस्टम रिले द इम्पल्सेस फ्रॉम सीएनएस टू स्केलेटल मसल्स और व्हॉल्युंटरी मसल्स. बोन्सवर जे मसल असतात त्यांना आपण काय म्हणतो, बोन्सला अटॅच असलेले, दे आर नोन एज स्केलेटल मसल और स्ट्रॅटेड मसल्स. किंवा ऐच्छिक स्नायू, जे स्नायू आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करतात, अशा स्नायूंना सीएनएस कडून इम्पल्सेस रिले करण्याचं कार्य सोमॅटिक नर्वस सिस्टम करते. आपल्याला आज या ठिकाणी माहिती घ्यायची आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टमची, एएनएस. बघा, ऑटोनॉमस नर्वस सिस्टम काय करते, इट रिले द इम्पल्सेस फ्रॉम सीएनएस टू स्मूथ मसल और इनव्हॉल्युंटरी मसल्स. स्मूथ मसल्स किंवा इनव्हॉल्युंटरी मसल्स, अनैच्छिक स्नायू किंवा स्मूथ मसल्स कडे इम्पल्सेस ट्रान्समिट करण्याचं कार्य ऑटोनॉमस नर्वस सिस्टम करते. इट इज द फंक्शन ऑफ ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. तर अशा प्रकारे या ठिकाणी या पीएनएसचे हे दोन डिव्हिजन आहेत, सोमॅटिक नर्वस सिस्टम अँड ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. ठीक आहे, आता आपण माहिती घेऊ या एएनएस ची, ऑटोनॉमस नर्वस सिस्टम, याच्या माहितीकडे जाऊ आपण. आता या ठिकाणी पुस्तकात जी फिगर आहे 9.16 ही मी इथं काढलेली आहे. फिगर 9.16. ओके, ही फिगर मी या ठिकाणी काढलेली आहे. सेम काढलेलं नाही, फक्त इथं मी ऑर्गन न काढता त्या ऑर्गनची नावं दिलेली आहेत. ओके, तर ऑटोनॉमस नर्वस सिस्टम काय कार्य करते, ऑटोनॉमस नर्वस सिस्टम इट ट्रान्समिट द इम्पल्सेस फ्रॉम सीएनएस टू इनव्हॉल्युंटरी ऑर्गन और स्मूथ मसल्स. अनैच्छिक स्नायू किंवा जे ऑर्गन आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करत नाहीत त्याला आपण म्हणतो विसरल ऑर्गन, या ऑर्गन कडे इम्पल्सेस सीएनएस कडून सेंड करण्याचं कार्य एएनएस करते. ओके, अँड द एएनएस कन्सिस्ट ऑफ पेरिफेरल नर्व दॅट रेग्युलेट द ऍक्टिव्हिटी ऑफ इनव्हॉल्युंटरी ऑर्गन. तर मी म्हणालो की जे ऑर्गन आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो, इनव्हॉल्युंटरी ऑर्गन, आणि ऐच्छिक स्नायू.
तर या एएनएस पासून ज्या न्यूरॉन बाहेर पडतात, एएनएस कन्सिस्ट ऑफ स्पेशियल सेट ऑफ पेरिफेरल नर्व, सभोवताली असणारं न्यूरॉन्स. ओके, त्या न्यूरॉन्स काय करतात? त्या न्यूरॉन इनव्हॉल्युंटरी ऑर्गनच्या ऍक्टिव्हिटीला रेग्युलेट करतात. इट रेग्युलेट द ऍक्टिव्हिटी ऑफ इनव्हॉल्युंटरी ऑर्गन. मग ते ऑर्गन कोणते आहेत? आपण 11वीत शिकलो, आपल्याला माहित आहे की कोणते ऑर्गन आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करत नाहीत, तर किंवा कोणत्या ऑर्गनला आपण इनव्हॉल्युंटरी ऑर्गन म्हणतो. तर एक आहे हार्टबीट. ओके, त्याच्यानंतर स्मूथ मसल्स, ग्लँड, ठीक आहे, ब्लड व्हेसल, व्हिसरल ऑर्गन्स. ओके, these are the involuntary organs. CNS. Okay, in these muscles impulses are conducted from CNS by axon. Okay, CNS कडून बॉडी ऑर्गन कडे जी न्यूरॉन इम्पल्स कंडक्ट करते, तर न्यूरॉन इम्पल्स कंडक्ट करत आहे. इम्पल्स हा त्या ॲक्झॉन कडून येत आहे, ॲक्झॉन मधून येत असतो. आणि हा जो ॲक्झॉन आहे, हा ॲक्झॉन इट इज फॉर्मिंग द सिनॅप्स विथ एन ॲटॉनॉमस गँग्लियॉन. आपण यापूर्वी आकृती पाहिलेली आहे. सिम्पथेटिक गँग्लियॉन याचा आपण आकृती यापूर्वी पाहिलेली आहे. तर या ठिकाणी कोणती क्रिया होते? तर सीएनएस कडून जो ॲक्झॉन येतो, तो ॲक्झॉन ॲटॉनॉमिक गँग्लियॉन सोबत सिनॅप्स तयार करतो. ॲटॉनॉमिक गँग्लियॉन सोबत या ठिकाणी सिनॅप्स तयार करतो. याला म्हणतात इट इज प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन. कोणती न्यूरॉन? जी न्यूरॉन सीएनएस कडून येते आणि ती न्यूरॉन या ॲटॉनॉमस नर्वस सिस्टमच्या ॲटॉनॉमस गँग्लियॉन सोबत सिनॅप्स तयार करते. त्या सिनॅप्सच्या अगोदर असणारी इट इज नोन ॲज प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन. आणि आता गँग्लियॉनच्या नंतर, गँग्लियॉनच्या पुढे असणारी, ओके, द सेकंड न्यूरॉन इन दिस गँग्लियॉनिक पाथवे हॅज an axon and that extend from autonomic ganglion to the effector organ. बघा, गँग्लियॉन कुणाचा आहे? गँग्लियॉन आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टमचा. त्या गँग्लियॉन सोबत सीएनएस कडून येणारा ॲक्झॉन सिनॅप्स तयार करतो. गँग्लियॉनच्या अगोदर असणारा न्यूरॉन इट इज नोन एज प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन. आणि गँग्लियॉन कडून निघणारा आणि विसरल ऑर्गनला जोडलेली न्यूरॉन इट इज नोन एज पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन. ठीक आहे, तर मी या ठिकाणी तुम्हाला एक फिगर दाखवत आहे. दॅट फिगर विल क्लिअर यू हाऊ देर आर टू टाइप्स ऑफ गँग्लियॉन. कोणते? प्री गँग्लियॉन, प्री अँड पोस्ट गँग्लियॉन. काय म्हटले त्याला? पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन आणि प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन. बघा, या ठिकाणी मी ही फिगर दाखवत आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी दोन डिव्हिजन पडतात. ऑटोनॉमस नर्वस सिस्टमचे एकूण दोन भाग पडतात. देर आर टू डिव्हिजन. ठीक आहे, ते डिव्हिजन म्हणजे सिम्पथेटिक नर्वस सिस्टम आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम. बघा, autonomous nervous system, okay, it has two subdivisions. कोणते ते? सिम्पथेटिक नर्वस सिस्टम आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम. तर आता आपण काय सांगितलं तुम्हाला? बघा, इथं काय दिलेलं आहे? सिम्पथेटिक गँग्लियॉन. किंवा यापूर्वीची फिगर बघा आपली, हे बघा, हे सिम्पथेटिक गँग्लियॉन ही फिगर दाखवत आहे. फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व. इथं आपण ही माहिती घेतली. बघा, हे रॅमस कम्युनिकन्स इट इज अ ब्रँच ऑफ स्पायनल नर्व दॅट कम्युनिकेट द पीएनएस टू द एएनएस. सिम्पथेटिक गँग्लियॉनच्या अगोदर असणारी
ह्या सिम्पथेटिक गँग्लिऑनच्या पूर्वी असणारी इट इज नोन ॲज प्री गँग्लिऑनिक फायबर किंवा प्री गँग्लिऑनिक न्यूरॉन आणि सिम्पथेटिक म्हणजे सिम्पथेटिक गँग्लिऑनला जोडलेली CNS कडून आलेली प्री गँग्लिऑनिक न्यूरॉन आणि दुसरी कोणती आता मग सिम्पथेटिक गँग्लिऑन पासून निघणारी आणि व्हिसरल आणि इफेक्टर ऑर्गनला जोडलेली बघा इथे पोस्ट गँग्लिऑनिक फायबर आले का दोन नावं. कशी नावं आहेत प्री गँग्लिऑनिक फायबर अँड पोस्ट गँग्लिऑनिक फायबर. सध्या आपण बघत आहोत ए फिगर आहे ही 10.9 मधली सिम्पथेटिक नर्वस सिस्टम. बघा याच्यात तुम्हाला काय दिसत आहे याच्यात काय दिसत तुम्हाला की या सिम्पथेटिक गँग्लिऑनच्या अगोदर असलेला जो प्री गँग्लिऑनिक फायबर आहे इट इज मेड्युलेटेड अँड इट इज शॉर्ट. ओके व्हाईल द पोस्ट गँग्लिऑनिक फायबर that is innervated to the visceral organ or effector organ it is long. म्हणजे सिम्पथेटिक नर्वस सिस्टम मध्ये प्री गँग्लिऑनिक फायबर शॉर्ट असतो तर पोस्ट गँग्लिऑनिक फायबर हा लॉंग असतो. ठीक आहे काय फरक आला इन सिम्पथेटिक नर्वस सिस्टम प्री गँग्लिऑनिक फायबर इज शॉर्ट अँड पोस्ट गँग्लिऑनिक फायबर इज लॉंग and the ganglion is present on either side of vertebral column. गँग्लियन कुठं असतो गँग्लियन हा स्पायनल कॉर्डच्या दोन्ही बाजूला असतो. तर दुसरा पार्ट बघा इथे दाखवलेला आहे ही बी फिगर आहे पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम. बघा या ठिकाणी लेबलिंग आलेली आहे प्री गँग्लिऑनिक फायबर इट इज लॉंग. बघा इथपर्यंत आला हा इथपर्यंत आहे आणि आता पुढं काय आहे पुढं आहे पॅरासिम्पथेटिक गँग्लिऑन. बघा हा गोल पार्ट दिसतोय पुढं काय आहे पॅरासिम्पथेटिक गँग्लिऑन आणि त्याच्यानंतर पुढं आहे मग पोस्ट गँग्लिऑनिक फायबर. इन पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम प्री गँग्लिऑनिक फायबर इज लॉंग व्हाईल पोस्ट गँग्लिऑनिक फायबर इज शॉर्ट. बघा हे किती शॉर्ट आहे हा फायबर किती मोठा आहे आय विल शो यू पेन. बघा हा एवढाच फायबर आहे इथून निघाला हा एवढाच आहे एवढा काय आहे इट इज शॉर्ट पोस्ट गँग्लिऑनिक फायबर अँड दिस वन इट इज लॉंग प्री गँग्लिऑनिक फायबर. इन सिम्पथेटिक प्री गँग्लिऑनिक फायबर इज शॉर्ट व्हाईल द पोस्ट गँग्लिऑनिक फायबर इज लॉंग. ठीक आहे आणि इकडे बघा आता इन पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम the parasympathetic ganglion is present on the effector organ. आता हे शब्द पुढे येतील बघा पुढे काय काय उल्लेख येणार आहे पुढे आता हे शब्द येतील की प्री गँग्लिऑनिक न्यूरॉन किंवा प्री गँग्लिऑनिक फायबर आणि पोस्ट गँग्लिऑनिक न्यूरॉन किंवा पोस्ट गँग्लिऑनिक फायबर. ओके तर बघा आता या ठिकाणी आपल्याला पुढची माहिती घ्यायची आहे. एक माहिती या ठिकाणी काय येणार आहे मुद्दे या प्रकारे येतील की प्री गँग्लिऑनिक फायबर आणि हा पुढे आलेला पोस्ट गँग्लिऑनिक फायबर दोन फायबर किंवा दोन न्यूरॉनची लांबी कशी असते. दुसरं गँग्लिऑन कुठे असतो ऑन आयदर साइड ऑफ स्पायनल कॉर्ड का व्हिसरल ऑर्गनच्या जवळ. तिसरा फरकाचा मुद्दा की ही पर्टिक्युलर सिस्टम कोणतं न्यूरो ट्रान्समीटर तयार करते कोणतं न्यूरो ट्रान्समीटर रिलीज करते त्याचं नाव येईल एक तर ऍसिटिल कोलिन येईल किंवा ॲड्रेनालिन येईल. ॲड्रेनालिन और ऍसिटिल कोलिन दीज आर द टू न्यूरो ट्रान्समीटर दे आर प्रोड्युस्ड बाय द सिस्टम सिम्पथेटिक और पॅरासिम्पथेटिक. आणि चौथा मुद्दा येतो की ठराविक न्यूरो ट्रान्समीटर काय करतं त्या ऑर्गनची ऍक्टिव्हिटी वाढवतं का कमी करतं. या प्रकारे आपल्याला माहिती घ्यायची आहे. आपण पहिल्या मुद्द्याकडे जाऊ. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम कन्सिस्ट ऑफ सिम्पथेटिक अँड पॅरासिम्पथेटिक डिव्हिजन्स. बघा या ठिकाणी हे दोन भाग पडतात. तर हा फिगरचा पहिला पार्ट ठीक आहे सिम्पथेटिक नर्वस सिस्टम
सिम्पथेटिक नर्वस सिस्टम हा झाला याचा एक डिव्हिजन. आता यालाच काय नाव आहे? सिम्पथेटिक नर्वस सिस्टम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थोरॅको लंबर आउटफ्लो. बघायला काय नाव आहे? थोरॅको लंबर आउटफ्लो. आता याला असं का म्हणतात? तर स्पायनल कॉर्डच्या आयदर साइडला, ठीक आहे, स्पायनल कॉर्ड पाचे जे पार्ट आहेत, थोरॅसिक पार्ट आणि लंबर पार्ट, या दोन पार्ट पासून दोन्ही बाजूला या ठिकाणी काय होतं? न्यूरॉन तयार होतात. बघा, थोरॅको लंबर आउटफ्लो. द न्यूरॉन ओरिजिनेट्स फ्रॉम थोरॅसिक रिजन. थोरॅक्सचा पहिला T1 ते लंबरचा तिसरा L3. थोरॅको लंबर आउटफ्लो. And the system consists of sympathetic nervous system. It consists of 22 pairs of ganglion. Number of ganglion in pairs they are. बघा, हे या ठिकाणी आहे. बघा, हे गँग्लियॉन दाखवलेले आहेत. ठीक आहे, हा एक गँग्लियॉन, हा दुसरा गँग्लियॉन, तिसरा या प्रकारे. ठीक आहे, these are the ganglion. Sympathetic nervous system, it consists of the chain of sympathetic ganglion in 22 pairs, and these ganglions are present lateral side of spinal cord. The preganglionic fiber are short. आता तुम्हाला फिगर दाखवली होती मी. आता मी तुम्हाला फिगर दाखवली होती की प्रीगॅंग्लिओनिक फायबर जो आहे, द प्रीगॅंग्लिओनिक फायबर, बघा, प्रीगॅंग्लिओनिक फायबर जो आहे, इट इज शॉर्ट, while the fiber after the ganglion, it is the post ganglionic fiber or neuron, it is long. दुसरा मुद्दा, एक मुद्दा काय आहे तो? आउटफ्लो कसा आहे? थोरॅको लंबर. गँग्लियॉन किती असतात? 22 पेयर्स. गँग्लियॉन कुठं असतात? ऑन आयदर साइड ऑफ स्पायनल कॉर्ड. आणि द प्री गँग्लियोनिक फायबर और न्यूरॉन इट इज शॉर्ट, while the post ganglionic fiber it is long. आता ही सिस्टम काय करते? सिम्पथेटिक नर्वस सिस्टम, इट रिलीजेस द न्यूरोट्रान्समीटर. ओके, त्याचं नाव आहे ॲड्रेनॅलिन. बघा, काय नाव आहे? ॲड्रेनॅलिन. त्यालाच म्हणतात नॉर ॲड्रेनॅलिन, असंही नाव आहे. ॲड्रेनॅलिन और नॉर ॲड्रेनॅलिन हे काय आहे? हे केमिकल आहे, हे न्यूरो ट्रान्समीटर आहे. ओके, रिलेटेड टू द विसरल ऑर्गन. त्या ऑर्गन जवळ हा फायबर काय करतो? ॲड्रेनॅलिन किंवा नॉर ॲड्रेनॅलिन नावाचं केमिकल रिलीज करतो. ओके, हेन्स द फायबर इज ऑल्सो नोन ॲज ॲड्रेनर्जिक फायबर. काय तयार करणारा फायबर? ॲड्रेनलिन तयार करणारा. सो इट इज नोन ॲज द ॲड्रेनर्जिक फायबर. ओके, आता ही सिस्टम काय करते? सिम्पथेटिक नर्वस सिस्टम इट स्टिम्युलेट करते, ऍक्सलरेट करते, इन्क्रीज करते, वाढवते, चेतना देते, प्रेरणा देते. बघा, काय कार्य आहे? सिम्पथेटिक नर्वस सिस्टम इट कंट्रोल द बॉडी ऍक्टिव्हिटीज ड्युरिंग इमर्जन्सी. कोणती असते ती इमर्जन्सी? राग आला, भीती वाटली, आनंद झाला. ओके, फाईट और फ्लाईट कंडिशन. ओके, अशा कंडिशन मध्ये ही सिस्टम काय करते? बॉडी ऑर्गनच्या ऍक्टिव्हिटीला रेग्युलेट करते. सो द सिस्टम इज नोन ॲज एक्साइटेटरी. ओके, इट इज हॅव्हिंग एक्साइटेटरी अँड स्टिम्युलेटरी इफेक्ट. स्टिम्युलेट करते, एक्साइट करते on most of the organs of body. What is function? The sympathetic nervous system, it is stimulatory. Stimulate करते, stimulatory और excitatory, excite करते. अनेक ऑर्गनला मोस्ट म्हटलंय, दोन फक्त या ठिकाणी अपवाद आहेत. मोस्ट ऑफ ऑर्गन्स दे गेट एक्साइटेड
or they get stimulated by the secretion of adrenaline or noradrenaline. Except two organs. These two organs are digestive system and excretory system. These two organs are exception. या दोन ऑर्गनच्या हे दोन ऑर्गन वगळता इतर सर्व ऑर्गनला सिंपथेटिक सिस्टम काय करते, एक्साइट करते किंवा स्टिम्युलेट करते. दुसरा आउटफ्लो इट इज नोन एज द पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम. द सेकंड डिव्हिजन इट इज द पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम. ओके, आता ह्या ठिकाणी ठीक आहे, आपण त्याच्याकडे पुन्हा जाऊ वाटल्यास कशा प्रकारे किंवा लगेच बघू. चला, इथे बघा मी फिगर काढलेले आहे. इथं काय दाखवलेलं आहे, इट इज द गँग्लिऑन. याच्या अगोदर असणारा हा प्री गँग्लिओनिक फायबर. ओके, आणि पुढे येणारा हा मग पोस्ट गँग्लिओनिक फायबर. हा त्या ऑर्गनला जोडलेला असतो. या ठिकाणी बघा आयला जोडलेला आहे. डायलेट प्युपिल, स्टिम्युलेट द टीयर सिक्रेशन किंवा इट इनहिबिट द फ्लो ऑफ सलायव्हा. हार्टला जोडलेले आहे. एक्सलरेट हार्टबीट. आता आपण काय सांगितलं, एक्साइटेटरी किंवा स्टिम्युलेटरी इफेक्ट आहे. मग हार्टबीट वाढवणे, ब्रांकायला डायलेट करणे, ब्लड वेसल कन्स्ट्रिक्ट करणे, ब्लड प्रेशर इन्क्रीज करणे. स्टमकची जी ऍक्टिव्हिटी आहे पेरिस्टाल्सिसची क्रिया इनहिबिट करणे. इनहिबिट पेरिस्टाल्सिस अँड सिक्रेशन. ओके, त्याच्यानंतर आपण सांगितलं की दोन अशा सिस्टम आहेत त्याच्यामध्ये युरिनरी ब्लॅडर म्हणजे एक्स्ट्रारी सिस्टम, डायो सिस्टम. या दोन सिस्टमला ही सिम्पथेटिक नर्व्ह सिस्टम ही एक्साइटेटरी किंवा स्टिम्युलेटरी नाही. त्यामुळे इनहिबिट पेरिस्टाल्सिस आणि इनहिबिट द ब्लॅडर कॉन्ट्रॅक्शन. ब्लॅडर कॉन्ट्रॅक्शनच्या प्रक्रियेला ते इनहिबिट करतात, स्टिम्युलेट करत नाही, एक्साइट करत नाही. किडनीचं काय कार्य आहे या ठिकाणी आलेलं, स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ ऍड्रेनालिन, नॉर ऍड्रेनालिन. इंटेन्शन बघा परत, रिटार्ड पेरिस्टाल्सिस, रिटार्ड पेरिस्टाल्सिस. तर अशा प्रकारे या ठिकाणी पुस्तकात तो पुढे चार्टे आलेला आहे, तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करता येईल. तर एक्साइटेटरी किंवा स्टिम्युलेटरी इफेक्ट आहे फक्त दोन सिस्टम वगळता, एक्सक्रिटरी सिस्टम अँड डायो सिस्टम. आता आपण जाऊ दुसऱ्या पार्टकडे. इट इज द पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम. इट इज द डिव्हिजन ऑफ ANS. एक काय पाहिलं आपण, सिम्पथेटिक. तर दुसरा आहे या ठिकाणी पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम. मग परत माहिती त्याचप्रमाणे की आउटफ्लो कसा आहे, म्हणजे या सिस्टम मधल्या या सिस्टमला कोणत्या न्यूरॉनच्या ब्रँच जोडलेल्या असतात. बघा, पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम इट इज ऑल्सो नोन एज क्रेनियोसॅक्रल आउटफ्लो. आउटफ्लो कुठून आहे तर क्रेनियल आणि सॅक्रल रिजन पासून. क्रेनियो सॅक्रल आउटफ्लो. त्याच्यामध्ये क्रेनियल नर्व्स कोणत्या येतात, तिसरी, चौथी, 9वी, 10वी या 4 क्रेनियल नर्व्हच्या ब्रँचेस ह्या विसरल ऑर्गनला, स्मूथ मसलला जोडलेल्या असतात. क्रेनियो सॅक्रलच्या कोणत्या आहेत, दुसरी, तिसरी. ठीक आहे, क्रेनियो सॅक्रल. अँड स्पायनलची आहे चौथी. तर अशा प्रकारे क्रेनियल 3, 4, 9, 10, सॅक्रल सेकंड अँड थर्ड, spinal 4. From these neuron, the visceral organs are innervated, so it is known as craniosacral outflow. And in this system, the ganglions are close. The ganglions are close to the effector organ or visceral organ. बघा, हा गँग्लियॉन आहे. कुठे गँग्लियॉन, हा गँग्लियॉन कुठं असतो, इट इज इन विसरल ऑर्गन और ऑन विसरल ऑर्गन. ओके, इट इज अ लॉन्ग प्री गँग्लियॉनिक फायबर अँड दिस मच इट इज शॉर्ट प्री गँग्लियॉनिक फायबर, सॉरी पोस्ट गँग्लियॉनिक फायबर. दुसरा या ठिकाणी फरक काय सिस्टम मधला,
in sympathetic nervous system, the ganglion is present on either side of spinal cord. While in parasympathetic nervous system, the ganglion is present within or on किंवा मग नियर visceral organ. हा मुद्दा या ठिकाणी येतो. Location of ganglion. Preganglionic nerve is long and postganglionic nerve they are short. The terminal end of postganglionic nerve, it produces the chemical also known as neurotransmitter acetylcholine. Acetylcholine. Postganglionic fiber releases the chemical acetylcholine in the effector organ. Okay. Hence, the postganglionic fiber is also known as cholinergic. यालाच काय शब्द आहे? cholinergic. Postganglionic fiber of parasympathetic nervous system is cholinergic, while postganglionic fiber of sympathetic nervous system is adrenergic. पुन्हा या ठिकाणी काय झालं? हा झाला फरकाचा मुद्दा. ओके. कोलिनर्जिक फायबर. आता आपण काय सांगितलं? Sympathetic nervous system is excitatory or stimulatory to the most of organ except digestive system and excretory system. Parasympathetic nervous system is antagonistic to the sympathetic nervous system. Parasympathetic nervous system is antagonistic. हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. अँटॅगॉनिस्टिक म्हणजे अपोजिट. सिंपॅथेटिक नर्वस सिस्टमच्या अपोजिट कार्य, विरुद्ध कार्य, त्याच्यापेक्षा वेगळं कार्य. जर सिंपॅथेटिक नर्वस सिस्टम इज स्टिम्युलेटरी और एक्साइटेटरी, मग याचे अपोजिट कार्य काय येईल? पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम इज इनहिबिटरी. इनहिबिट करते, स्टिम्युलेट करत नाही. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम काय करते? जो ऑर्गन यापूर्वी एक्साइट झालेला होता त्याला पुन्हा नॉर्मल कंडिशनला आणते. आणि ते करण्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी या ठिकाणी कोणती ऍक्शन घडावं लागेल? इनहिबिटरी ऍक्शन घडावं लागेल. आणि इनहिबिशनचं कार्य कोण करतं? तर ॲड्रेनालिनचा इफेक्ट जो आहे तो कमी करण्याचा कार्य कोण करतं? इट इज अ फंक्शन ऑफ ऍसिटिलकोलिन. जो ऑर्गन ॲड्रेनालिनमुळे एक्साइट झालेला आहे त्या ऑर्गनला काही मिनिटानंतर पुन्हा नॉर्मल स्टेटला आणण्याचं जे कार्य आहे ते कार्य घडतं ऍसिटिलकोलिन या केमिकलमुळे. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे? सिंपॅथेटिक नर्वस सिस्टमला अँटॅगॉनिस्टिक कोण असतं? पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम इट इज अँटेगॉनिस्टिक. ओके. द सिस्टम इज ऑल्सो नोन ॲज द हाऊसकीपिंग. काय शब्द वापरलेला आहे? पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम इज ऑल्सो नोन ॲज द हाऊसकीपिंग. कारण की ही सिस्टम काय करते? एक्साइट झालेल्या ऑर्गनला परत नॉर्मलला आणून सोडते. इट इज नोन ॲज द हाऊसकीपिंग सिस्टम. इट इज हॅव्हिंग द इनहिबिटरी इफेक्ट ऑन मोस्ट ऑफ ऑर्गन. मग आता इथे दोन पर्याय काय दिला आता? हाऊएव्हर द ऍक्टिव्हिटीज ऑफ डायजेशन, पेरिस्टाल्सिस अँड मॅच्युरेशन दे आर इनहिबिटेड बाय द सिंपॅथेटिक नर्वस सिस्टम. तीन ऍक्टिव्हिटी यापूर्वी आलेल्या आहेत. पेरिस्टाल्सिसची ऍक्टिव्हिटी, सिस्टम डायजेशन आणि मॅच्युरेशन, या तीन ऍक्टिव्हिटीला स्टिम्युलेट करण्याचं कार्य, एक्साइट करण्याचं कार्य इट इज अ फंक्शन ऑफ पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. ठीक आहे. म्हणजे या दोन्ही सिस्टम एकमेकांच्या अपोजिट कार्य करतात. बघा आता आपण इकडे माहिती घेऊ. काय माहिती आहे? ऍसिटिलकोलिन काय करतं? जो हार्ट रेट ॲड्रेनालिनमुळे वाढलेला होता
त्याला नॉर्मलला आणतो, कमी करतो. स्लो डाऊन हार्ट रेट, कन्स्ट्रिक्ट ब्रॉन्काय, डायलेट ब्लड वेसल, लोअर बीपी. BP is increased due to the secretion of adrenaline, and after a few minutes the BP is lowered. It is brought to the normal BP by the release of chemical. It is the acetylcholine, lowers BP. जितका बीपी वाढलेला आहे प्रमाणापेक्षा अधिक, त्याला नॉर्मलला आणण्यासाठी तेवढंच कमी करण्याचं कार्य, तेवढंच कमी, खूप कमी पण नाही, नॉर्मलला आणण्यासाठी जेवढं कमी करावं लागेल तेवढं कार्य कोण करतं? इट इज फंक्शन ऑफ एसिटिल्कोलीन. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही सिस्टम एकमेकांच्या अँटॅगोनिस्टिक आहेत, ऑपोजिट कार्य करतात. पुस्तकामध्ये जो एक चार्ट आलेला आहे त्या ठिकाणी ही माहिती दिली की कशा प्रकारे ह्या सिस्टमचं अँटॅगोनिस्टिक कार्य आहे. आणि त्याचप्रमाणे हे दोन आउटफ्लो एक्झाम मध्ये डिस्क्राईब द असा प्रश्न होऊ शकतो, डिस्क्राईब ॲटॉनॉमस और ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टम असा प्रश्न होऊ शकतो, किंवा MCQ वगैरे, किंवा राईट नोट ऑन या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. ओके, थांबतो या ठिकाणी.